जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मंडळी, आपण तयार करतोय मॅक्रोनी पास्ता विथ स्मिथ अँड जोन्स पास्ता मसाला. आणि या रेसिपीसाठी लागणारं सगळ्यात आधी साहित्य बघूया. लागणारं साहित्य आहे स्मिथ अँड जोन्सचा पास्ता मसाला इथे आपण घेतलेला आहे. मॅक्रोनी पास्ता आपण उकडून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे आपण गाजर, बीन्स आहेत, नंतर कांदे घेतलेले आहेत, मटारचे दाणे आहेत, नंतर ब्लॅक पेपर आणि आपण घेतलंय मीठ. तर आवडीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये भाज्या घ्यायच्या आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही इतर ब्रोकोली, झुकिनी या सगळ्या गोष्टी पण वापरू शकता, नाही का. आणि मला असं वाटतं की या पास्ता मसाल्याची ही पण खासियत आहे की तुम्हाला म्हणजे कुठल्याही वेळी भूक लागते, नुसतं दुपारच्या वेळ नाही तर सकाळी पण तुम्हाला लंचसाठी काहीतरी मस्त टेस्टी करायचं असेल किंवा रात्रीच्या डिनरसाठी पण खूप मस्त ही मसाल्याची म्हणजे पास्ता मसाला वापरून झटपट अशी ही रेसिपी आहे. आणि याच्यामुळे काय तुम्ही थोडीशी आयडिया करून मुलांच्या पोटामध्ये ज्या भाज्या आपल्याला त्यांना खाऊ घालायच्या असतात तर या पद्धतीने तुम्ही मस्तपैकी त्यांना भाज्या पण खाऊ घालू शकता, नाही का. इथे घेऊया एक पॅनमध्ये 2 चमचे आपण तेल घेणार आहोत. 2 चमचे आपण तेल घेतलेलं आहे. याच्यामध्ये साधारणपणे 1 कप तुमच्या आवडीच्या भाज्या घालायच्या आहेत. इथे मी गाजर, बीन्स आणि मटर इथे घेतोय आणि थोडे कांदे. 1 कप आपण भाजी घेतलेली आहे, त्याला टॉस करतोय 2 चमचे तेलावर. आता याच्यात जाणार आहे पास्ता. साधारणपणे 1.5 कप आपण पास्ता घेतलेला आहे आणि याच्यात आपल्याला टाकायचा आहे स्मिथ अँड जोन्सचा पास्ता मसाला. मसाला टाकून घेऊया आपण. एक पॅकेट पास्ताचा मसाला टाकलेला आहे, त्याला जस्ट टॉस करतोय. टाकल्या त्याचा मस्त वास यायला लागलाय छान. आणि थोडंसं याच्यात पाणी टाकायचं 1/2 कप आणि त्याला फक्त मिक्स करायचं आहे. तुम्ही बघितलं 1-2 मिनिटातच त्याला मस्त कोटिंग कन्सिस्टन्सी आलेली आहे. सगळ्या जे मसाले आहेत, सगळा जो सॉस आहे तो त्याला मस्त चिटकलेला आहे आणि खूप असं छान मस्त वास येतो याला. तर मला असं वाटतं एक झटपट स्नॅक्सची खूप मस्त रेसिपी आहे. याला फक्त 2-3 मिनिटं मी टॉस करून घेतलेलं आहे आणि आता फक्त याला गरमागरम एका बोलमध्ये त्याला सर्व करायचं आहे. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मॅक्रोनी पास्ता विथ स्मिथ अँड जोन्स पास्ता मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: वाफवलेला मॅक्रोनी पास्ता, वाफवलेलं गाजर, फरसबी, कांदा, स्मिथ अँड जोन्स पास्ता मसाला, वाफवलेले मटार, काळी मिरी पूड आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये 2 चमचे तेल, 1 कप गाजर, फरसबी, वाफवलेले मटार, कांदा, 1.5 कप वाफवलेला मॅक्रोनी पास्ता, स्मिथ अँड जोन्सचा पास्ता मसाला आणि 1/2 कप पाणी घालून सर्व एकत्र करून 2 ते 3 मिनिटं पास्ता शिजवून घ्यावा आणि स्मिथ अँड जोन्स पास्ता मसाला सर्व्ह करावा.